मी आहे सुमा आणि वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी फालुदा तयार केला आणि त्यानंतर मला मिरची आणण्यासाठी जायचं होतं कारण आता चटणी बनवायची आहे. तर फालुदाची जी रेसिपी आहे ती नक्कीच मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. त्यानंतर इथे मी मिरची घेण्यासाठी आलेली आहे आणि इथे मिरची मी घेतलेली आहे. तर मिरचीचा रेट इथे 120 आणि 140 रुपये किलो होतं. तर मिरची जशी डिफरंट असेल तसं त्यानुसार प्राईस पण होती. तर रस्त्यात येताना मला बाजार लागला. तर बाजार लागल्यानंतर बाजारात खूप सारे आंबे होतेत, कैरी होतेत. तर त्यानंतर मी बाजारातून भाजी घेतली आणि त्यानंतर इथे एक काका आहेत, ते कैरी कट करून देत होते, जे लोणच्यासाठी लागतात. तर नेक्स्ट वीकमध्ये मी यांच्याकडून जे कैरी आहे ते कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर पेरू इथे 1 किलो मी घेतलेलं आहे. आणि मिरचीचे जे सामान आहे ते इथं मी तुम्हाला दाखवत आहे की मिरचीचं मी काय काय सामान घेतलेलं आहे. आणि नक्कीच जेव्हा मी पूर्णपणे चटणीत बनवून तयार होईल तेव्हा मी व्हिडिओ टाकेन आणि त्यामध्ये काय काय साहित्य लागते ते नक्कीच मी तुमच्यासोबत ही रेसिपी म्हणजे चटणी कशी बनवतात ते पण मी शेअर करेन तुमच्यासोबत. त्यानंतर इथे मी आंबा घेतला होता आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी अमूल क्रीम घेतली होती. आणि तुमच्या इथे ह्या आंब्याला काय बोलतात ते नक्कीच मला सांगा. मे बी याला गोटी आंबा बोलतात, घोटी आंबा बोलतात का केसर आंबा बोलतात, हे मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा. आणि त्यानंतर आणलेली मिरची जी आहे ती इथं मी वाळू घालत होते. कारण आमच्या इथं जागा नसल्यामुळे आम्ही खुर्चीवरच काय करतो, जी जुनी घरातली वडणी आहे ती वडणी इथं खुर्चीवर टाकून खुर्चीवरच आम्ही इथं मिरच्या ज्या आहेत ते वाळू घालत होतो. आणि त्यानंतर ही जी होती ती 2 किलो घेतली होती आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत आणि ह्या पण उन्हात वाळू घातलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझ्या मिनी व्लॉग्स आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे मी तुमच्यासोबत मिनी व्लॉग्स शेअर करेन. आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.